नमस्कार. राजकारणामध्ये कधीकधी सगळ्यात मोठी गोष्ट विजयाची नसते, तर ती त्या लोकांची असते जे मतदानाच्या दिवशी शांतपणे घरी बसणं पसंत करतात. तर आज आपण निवडणूक निकालांचं भाकीत करणार नाही आहोत. आपण हे समजून घेणार आहोत की शासन आणि एक सामान्य नागरिक यांच्यातलं नातं का आणि कसं तुटत चाललंय. आणि हे समजून घेण्यासाठी आपण थेट पुणे जिल्ह्यातल्या खेड आळंदी मतदारसंघाच्या मुळाशी जाणार आहोत. एक खूप मोठा प्रश्न इथे उभा राहतो. एखादा राजकीय पक्ष ज्याचा एकेकाळी एखाद्या मतदारसंघावर दबदबा होता, तो तिथून असा अचानक गायब कसा होऊ शकतो? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तोच पक्ष लोकांचा विश्वास पुन्हा जिंकू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं फक्त खेड आळंदीपुरती नाहीत, तर ती आपल्या संपूर्ण लोकशाहीच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. चला तर मग या मतदारसंघाला अगदीच जवळून पाहूया. पुणे जिल्ह्यातलं खेड आळंदी. इथला आत्मा आहे आमची माती, आमचे लोक. ही फक्त एक घोषणा नाहीये, तर ही इथल्या लोकांची ओळख आहे, त्यांच्या जमिनीशी असलेलं घट्ट नातं आहे. आणि खरं तर आपल्या विश्लेषणाची सुरुवात इथूनच होते. खेड आळंदीची दोन वेगवेगळी रूपं आहेत जी एकाच वेळी नांदतात. एका बाजूला आहे संत ज्ञानेश्वरांची आळंदी, श्रद्धेचं, परंपरेचं आणि अध्यात्माचं एक मोठं केंद्र. तर दुसऱ्या बाजूला आहे चाकणचा प्रचंड मोठा औद्योगिक पट्टा, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं इंजिन. एकाच मातीतली ही श्रद्धा आणि महत्त्वाकांक्षा यांचं मिश्रणच इथल्या समाजकारणाला आणि राजकारणाला आकार देतं. पण जेव्हा हा विकास नियोजन न करता होतो, तेव्हा तो प्रगतीऐवजी संघर्ष घेऊन येतो. आणि या संघर्षाचे परिणाम लोकांच्या रोजच्या जगण्यात दिसतात. रस्त्यांवरची प्रचंड वाहतूक कोंडी, ज्यात लोकांचे महत्त्वाचे तास वाया जातात. कारखान्यांमुळे होणाऱ्या हवा आणि पाण्याचं प्रदूषण, ज्याचा थेट फटका लोकांच्या आरोग्याला आणि शेतीला बसतोय. जिथे एकेकाळी सुपीक जमीन होती, तिथे आज शेतीसाठी पाणी मिळणं मुश्किल झालंय. आणि या सगळ्या अस्वस्थतेतूनच मग आरक्षणासारख्या मागण्या जोर धरू लागतात. या साध्या तक्रारी नाहीत, तर व्यवस्थेमध्ये काहीतरी मोठं बिघडलंय याचे हे स्पष्ट संकेत आहेत. आता आपण थेट आकडेवारीकडे वळूया, कारण आकडे खोटं बोलत नाहीत. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून सगळा राजकीय गोंधळ बाजूला सारला तर 3 अगदी स्पष्ट आणि महत्त्वाचे संकेत आपल्याला मिळतात. हे संकेत आपल्याला मतदारसंघाची खरी परिस्थिती दाखवतात. पहिला संकेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला मिळालेला स्पष्ट विजय. त्यांना जवळपास 58.3% मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 38.2%वर समाधान मानावं लागलं. याचा अर्थ सरळ आहे, ज्या लोकांनी मतदान केलं त्यांनी अगदी स्पष्टपणे आपला कौल दिला आहे. दुसरा आणि खरं सांगायचं तर सर्वात धक्कादायक संकेत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं इथून पूर्णपणे नाहीसं होणं. विचार करा, 1995 साली याच मतदारसंघात 44.61% मतं मिळवून जिंकणारा पक्ष 2024मध्ये शून्यावर आहे. कारण पक्षाने इथे उमेदवारच दिला नाही. आपला एकेकाळचा बालेकिल्ला असा वाऱ्यावर सोडून देणं हे फक्त राजकीय अपयश नाहीये, हा त्या मतदारांचा विश्वासघात आहे, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या पक्षाशी जोडलेल्या होत्या. आणि यामुळे इथे एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. आणि तिसरा संकेत, जो सगळ्यात जास्त चिंताजनक आहे, मतदानात झालेली मोठी घट. 1995मध्ये जिथे 86% लोक उत्साहाने मतदानाला बाहेर पडायचे, तिथे 2024मध्ये हा आकडा फक्त 69%वर आलाय. म्हणजे जवळपास 17% मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. ही घट म्हणजे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याचं लक्षण आहे. ही त्यांच्या मनातली निराशा आणि अलिप्तता दाखवते. या मतदारसंघाची सामाजिक रचना पाहिली तर इथे जवळपास 3.76 लाख मतदार आहेत. मराठा कुणबी समाजासोबतच इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी आणि ब्राह्मण समाजही मोठ्या संख्येने आहे. काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार होता तो आता पूर्णपणे विखुरला गेलाय आणि हीच पोकळी आता इतर पक्ष भरून काढायचा प्रयत्न करत आहेत. इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या लोकशाहीमध्ये माहितीच्या आधारावर सार्वजनिक संवाद साधणं हा प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक प्रतिष्ठेचा भाग आहे. जेव्हा मतदार या प्रक्रियेपासून दूर जातात, तेव्हा ते फक्त आपला हक्क सोडत नाहीत, तर ते संपूर्ण व्यवस्थेलाच कमकुवत करत असतात. आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय झालं, पण त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न आहे की हे असं का झालं. हा निकाल काही एका व्यक्तीमुळे किंवा एका घटनेमुळे आलेला नाहीये. याची मुळं खूप खोलवर, व्यवस्थेच्या ढासळण्यामध्ये आहेत. जेव्हा व्यवस्था आतून पोखरली जाते, तेव्हाच असे निकाल समोर येतात. या ढासळण्याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, संघटनात्मक विघटन. पक्षाचं जे बूथ स्तरावरचं कार्यकर्त्यांचं जाळं असतं ते पूर्णपणे कोसळलं. दुसरं, राजकीय फेरबदल. अनेक महत्त्वाचे स्थानिक नेते ज्यांची स्वतःची मतं होती ते त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष सोडून गेले.
आणि तिसरं कारण म्हणजे लोकांचा राग. जेव्हा मोठ्या पक्षांवरचा विश्वास उडतो तेव्हा लोक अपक्ष उमेदवारांना मतं देऊन आपली नाराजी व्यक्त करतात. चला आता गेल्या 3 दशकांचा म्हणजे 1995 ते 2024 पर्यंतच्या 7 निवडणुकांचा इतिहासच तपासून बघूया. या आकडेवारीचं विश्लेषण केलं की एक स्पष्ट गोष्ट समोर येते. ही गोष्ट आहे एका पक्षाच्या अस्ताची आणि लोकांच्या बदललेल्या मानसिकतेची. 1995 कडे बघा. काँग्रेसला 44.61% मतं मिळाली होती आणि मतदानाची टक्केवारी होती जवळपास 86%. हा एक उच्चांक होता. पण त्यानंतर काय झालं? काँग्रेस जवळजवळ नाहीशी झाली. त्यांची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने घेतली. 2004 पासून ते 2019 पर्यंत लढत फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच झाली. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जिथे पक्ष जमिनीवर नसतो तिथे मतदार मतदानाला बाहेर पडत नाही. या सगळ्याचं सार एका वाक्यात सांगता येतं. जेव्हा पक्ष मैदानात दिसत नाहीत तेव्हा मतदारही घराबाहेर पडत नाहीत. पक्षाची जमिनीवरची पकड सुटणं आणि लोकांचा लोकशाहीतला सहभाग कमी होणं या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ठीक आहे, समस्या तर आपल्या सगळ्यांना समजली. पण आता यावर उपाय काय? फक्त निदान करून चालणार नाही. कोणत्याही पक्षाला, फक्त काँग्रेसलाच नाही तर कोणत्याही पक्षाला लोकांचा हा गमावलेला विश्वास परत मिळवायचा असेल तर एक स्पष्ट आणि प्रामाणिक आराखडा लागेल. या आराखड्याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो, ज्याचे 4 मजबूत स्तंभ आहेत. पहिला स्तंभ आहे निवडणुकीचा, म्हणजे समविचारी पक्षांची एक मजबूत आघाडी बनवा आणि पुणे ग्रामीणच्या खऱ्या समस्यांवर आधारित एक स्थानिक जाहीरनामा तयार करा. दुसरा स्तंभ संघटनात्मक. स्थानिक तरुण ज्यांची नाळ इथल्या मातीशी जोडलेली आहे त्यांना पुढे आणून बूथचं नेटवर्क पुन्हा उभं करा. तिसरा, एक नवी गोष्ट तयार करा, विश्वासाची, कामाची आणि लोकांच्या समस्या सोडवण्याची. आणि चौथा स्तंभ संसाधने. फक्त पैशावर अवलंबून न राहता लोकांना एकत्र आणा, त्यांच्याशी सोप्या आणि थेट भाषेत बोला. एक उदाहरण बघूया म्हणजे लक्षात येईल. समजा चाकण औद्योगिक भागासाठी एक वेगळा पायाभूत सुविधा निधी तयार केला. हा पैसा कुठून येणार? तर कंपन्यांच्या वार्षिक उलाढालीवर अगदी छोटासा कर लावून. आणि यातून मिळालेला पैसा थेट तिथले रस्ते, पाणी पुरवठा आणि प्रदूषण नियंत्रणासाठीच वापरला जाईल. हे धोरण काय करतं? तर औद्योगिक वाढीला थेट समाजाच्या भल्याशी जोडतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विश्वास तेव्हाच तयार होतो जेव्हा आपण लोकांच्या प्रतिष्ठेचा आदर करतो. लोकांची कोणतीही वैयक्तिक माहिती घेताना ती अत्यंत काळजीपूर्वक, त्यांची स्पष्ट परवानगी घेऊन आणि फक्त ज्या कामासाठी घेतली आहे त्याच कामासाठी वापरली पाहिजे. हा फक्त नैतिकतेचा प्रश्न नाहीये, तर भारताच्या कायद्यानुसार हे एक बंधनकारक कर्तव्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही रणनीती, कोणताही आराखडा योग्य नेतृत्वाशिवाय फक्त कागदावरच राहतो. या सगळ्या योजना यशस्वी करण्यासाठी एक चेहरा हवा, एक नेता हवा. आणि तो नेता इथल्याच खेड आळंदीच्या मातीतलाच असला पाहिजे. बाहेरून लादलेला नेता इथली जनता कधीच स्वीकारणार नाही. आज लोकांना कोणत्या मोठ्या नेत्याच्या नावाची गरज नाही. त्यांना गरज आहे एका आपल्यातलाच विश्वासू माणसाची. एक असा नेता ज्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवू शकतील. मग या नेत्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत? पहिलं, त्याचं चारित्र्य अगदी स्वच्छ हवं. दुसरं, तो शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसाशी सहजपणे जोडला गेला पाहिजे. तिसरं, त्याला इथले रस्ते, पाणी, प्रदूषण यांसारख्या समस्यांची फक्त माहिती नको तर त्यावरचे उपायही माहीत पाहिजेत. चौथं, त्याच्याकडे लोकांना एकत्र आणण्याचं कौशल्य हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो नम्र आणि सहज उपलब्ध असणारा हवा. दिल्ली मुंबईत बसून रिमोट कंट्रोलने चालणारा नेता नको, तर लोकांमध्ये मिसळणारा नेता हवा. तर मग अंतिम ध्येय काय आहे? फक्त एक निवडणूक जिंकणं हे ध्येय असूच शकत नाही. खरं ध्येय आहे या मतदारसंघातील श्रद्धा आणि विकास यांच्यातलं संतुलन पुन्हा निर्माण करणं, ही पोखरलेली व्यवस्था पुन्हा उभी करणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या 86% मतदारांना पुन्हा एकदा लोकशाही प्रक्रियेत परत आणणं, जे कधी काळी उत्साहाने मतदानात भाग घ्यायचे. तोच खरा विजय असेल. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 4204 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 0800 4204 1602. Purpose beyond politics.